हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB कडनं नवी ॲडव्हर्टिजमेंट आली आहे. मी या ॲडव्हर्टिजमेंटवर मागच्या महिन्यात एक व्हिडिओ बनवला होता, 9,000 जागा येणार आहे असा. तर आता त्याची ऑफिशियल नोटिफिकेशन ही आलेली आहे. ही केंद्र सरकाराची नोकरी असणार आहे आणि पे लेवल तुम्ही पाहू शकता, खूपच चांगलं असणार आहे. परमनंट स्वरूपाची नोकरी असणार आहे. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आपण जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर, पण त्याआधी ज्या व्ह्यूअर्सनी माझं चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर तुम्ही पाहू शकता, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे बोर्ड ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर वेरियस कॅटेगरीज, टेक्निशियन ग्रेड 3 आणि पोस्ट ऑफ टेक्निशियन ग्रेड 1. तर ॲप्लिकेशन करायची जी तारीख आहे ती 9 मार्च 2024 ते 8 एप्रिल 2024 असणार आहे. म्हणजे अजून पुढच्या महिन्यात ॲप्लिकेशनची प्रोसेस ही सुरू होणार आहे. वेकन्सीज पाहू शकता तुम्ही. टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल आणि टेक्निशियन ग्रेड 3 दोन CPCनुसार पे लेवल असणार आहे. इनिशियल पे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर वयोमर्यादा पाहू शकता, 18 ते 36 वर्षे ग्रेड 1साठी आणि 18 ते 33 वर्षे ग्रेड 3साठी. वेकन्सीज पाहू शकता, 1,100 टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल आणि 7,900 टेक्निकल ग्रेड 3. अशा टोटल 9,000 जागा असणार आहे. तर झोन वाईज असणार आहे डिस्ट्रीब्युशन जागेचं. त्यानंतर तुम्ही पाहू शकता एज्युकेशनल क्वालिफिकेशन पोस्टनुसार असणार आहे. रिझर्वेशन्स कॅटेगरीसाठी रिझर्वेशन असणार आहे. ॲप्लिकेशन फी 500 रुपये असणार आहे आणि रिझर्व कॅन्डिडेटसाठी 250 रुपये. आणि जे कॅन्डिडेट CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑप्ट करणार आहे किंवा ज्यांनी दिली आहे एक्झाम, त्यांनाच रिफंड हा मिळणार आहे. त्यानंतर एलिजिबिलिटी दिलेली आहे. कॅन्डिडेटनी ज्या पोस्टसाठी अप्लाय केलं आहे त्याच्यासाठी एलिजिबल हे राहिलं पाहिजे. आता तुम्ही पाहू शकता कोणत्या ब्लॉकसाठी आहे. तर ऑफिशियल वेबसाईटवर ह्या सगळ्या ब्लॉकचे जे वेबसाईट ॲड्रेस आहे ती दिलेले आहे, म्हणजे त्या ब्लॉकमध्ये किती वेकन्सीज आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डचं हेड आहे हे. आणि तुम्ही पाहू शकता इथे वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बोर्ड्सचे जे वेबसाईट आहे त्या दिलेल्या आहे. तर पुन्हा एकदा मी ही ॲडव्हर्टिजमेंट कवर करेल ज्या वेळेला ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होतील तेव्हा. आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.